श्री गुरुदेव दत्त. श्री एकनाथ महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं प्रवचन सुरू आहे. आजचा हा 18वा अभंग आहे. तेव्हा याच्यावरच आपण निरूपण बघूया. न जाये चिताठा नित्य खटाटोप, मंडुकी वटवट तैसे ते गा. प्रेमाविण भजन नाकाविण मोती, अर्थाविण पोथी वाचुनी काय. कुंकवा नाही ठाव म्हणे मी आहे व, भावाविण देव कैसा पावे. अनुतापे विण भाव कैसा राहे, अनुभवे पाहे शोधूनिया. पाहता पाहणे गेले ते शोधूनी, एका जनार्दनी अनुभविले. न जाये चिताठा नित्य खटाटोप, मंडुकी वटवट तैसे ते गा. एकनाथ महाराज म्हणतात, न जायची ताठा नित्य खटाटोप, मंडुकी वटवट तैसे ते गा. नित्य खटाटोप माणसाचं चालू आहे. म्हणजे मनुष्य जीवन जगतो म्हणजे काय, अरे हा सगळा खटाटोप आहे तुझा, खटाटोप करून ठेवलेला आहे. म्हणजे सगळा गोंधळ चालू आहे म्हणजे तुझा. काय ज्या ज्या प्राण्याला परमेश्वराने जन्माला घातलं या जगामध्ये, त्याला काही स्वस्त बसवायला ठेवलं नाही. म्हणजे मन त्याच्या मध्ये असं ठेवलंय, ते मन त्याला काही स्वस्त बसू देत नाही. काहीतरी त्या मनाला व्याप करायला पाहिजे, आणि जर केला नाही व्याप तर तरी पंचायत, दोन्हीकडून पंचायत आहे. ही एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. त्यांनी काही केलं नाही तरी पंचायत, आणि काही केलं तरी व्याप. काही केलं नाही तर त्याच्या मनात काय भलभलते विचार येतील, आणि काही करायला लागला तर तो एवढा व्याप करून ठेवेल की तो निस्तारता निस्तारता त्याला पुरेवाट होईल. तेव्हा हे दोन्ही याचा सुवर्ण मध्य काल आपण बघितलं. मध्य समत्व हे साधल्या गेलं पाहिजे. आणि हा प्रत्येक प्राण्याला हे कर्म लावून दिलंय. तेव्हा आणि म्हणून तर जग चाललंय, नाही तर जग कसं चालणार. जगात काही ऍक्टिव्हिटी जर होत नसेल, काही घटना जर घडत नसेल, घडामोड म्हणून म्हणतात की घडामोड म्हणजे काही घडताय आणि त्याच वेळेला काहीतरी मोडताय. घडताय आणि मोडताय, घडताय आणि मोडताय प्रत्येक क्षणाला. आणि म्हणून या जगात घडामोडी सुरू आहे, घडताय आणि मोडताय. तेव्हा हे जग चाललंय असं, आणि ह्या घडामोडी सहज चालल्या. पण मनुष्य विसरतो हे घडामोडी सहज चाललेल्या. प्रत्येकाला जीवनासाठी काहीतरी खटाटोप करावाच लागतो. म्हणजे कुठेतरी नोकरी तो करणार, काहीतरी बिझनेस करणार, काहीतरी करणार. पण त्याच्यापासून ते कर्म असल्यामुळे त्याच्यापासून सुख दुःख निर्माण होणार. काहीतरी करणार आणि केल्याचं फळ त्याला मिळणार, ते सुख होणार किंवा दुःख होणार. सुख कमी होणार, दुःख जास्त होणार. आणि म्हणून काय होतं की कोणी स्वतःसाठी करत असतो, कोणी स्वतःसाठी, स्वतःच्या ह्याच्यासाठी, कोणी कुटुंबासाठी करतो, हे आपलं कुटुंब आहे त्याच्यासाठी, त्याचं भलं व्हावं याच्यासाठी. कोणी समाजासाठी समाजसेवा करतो, कोणी देशाची देश सेवा करतो, तर कोणी जगासाठी काय काय करतो, तर कोणी धर्मासाठी धर्माच्या नावावर काहीतरी करत असतो. मठ बांधतात, काय करतात.
प्रवचन करतात, अमुक कीर्तन करतात, मठ बांधतात. पादुका आम्हाला काहीतरी कोणीतरी सांगितलं, आमच्याकडे पादुका येणार आहेत, स्वामी समर्थांच्या पादुका येणार आहेत, तुम्ही अवश्य या. मग काही दिवसांनी गजानन महाराजांच्या पादुका येतात, मग काही दिवसांनी आणखी कुठल्या तरी पादुका येतात. असं म्हणले धर्मासाठी, देवासाठी, कशासाठी तरी माणसाला सतत विवंचना लागून राहिली. कशासाठी? पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी. असं त्याला विवंचना, जराही स्वस्थता त्याला नाही. आणि जेव्हा स्वस्थता असते तेव्हा त्याला अनाहूतपणे काहीतरी वाटायला लागतं, काहीतरी चिंता. एकदम आता काही नाही, सगळं व्यवस्थित आहे, काहीतरी चिंता त्याला वाटायला लागतं. मागच्या जन्मीचं काहीतरी त्याच्या जमा जे असतो ते वैर, आता याला काही उद्योग नाही ना, मग काहीतरी याच्या मनात ते अंतर्मन असतं ना, बाह्य मनाचं मध्ये काही एवढं हे नाही. आता ते स्वस्थ झालं, सगळं काही त्याने केलं जे काही करायचं आहे ते दिवसभरात. मग आता स्वस्थ बसला, तो स्वस्थ बसला तर आतून कुठे, आतून आधी त्यांनी जे कर्म केली आहे आधीच्या जन्मात किंवा याच्या आधीच्या जीवनात, आयुष्यात, तर ती कर्म त्याला आठवायला लागतात. मग असं झालं होतं, तसं झालं होतं, हे झालं होतं, ते झालं, त्याला आठवायला लागतं. आणि त्याच्यामुळे तो बेचैन होतो. तेव्हा म्हणले काहीतरी करण्याचा व्याप, काही न करण्याचा व्याप आणि दुःख, विवंचना हे सर्व लागून असते. परंतु या उलट जो सद्गुरूंचा भक्त असतो, जो सद्गुरूंना शरण जातो, सद्गुरूला शरण गेला की तो या त्रिगुणात्मक प्रकृतीमधून तो बाहेर येतो. त्रिगुणात्मक प्रकृतीतून बाहेर कसं यायचं? देहभावातून बाहेर कसं यायचं? अरे भक्तीमध्ये हे अगदी सोपं आहे म्हणा. काय मोठं मोठं तुम्ही सांगता ज्ञान, लगेच असं की त्रिगुणाच्या पलीकडे, प्रकृतीच्या पलीकडे, काय त्रिगुणातीत, हे कसं व्हायचं? त्रिगुणातीत कसं व्हायचं? संसारातून बाहेर कसं यायचं? शरीरातून बाहेर कसं यायचं? अरे हे सगळं बाहेर येण्याच्या युक्त्या, बाहेर तुम्हाला कधी येता येणार नाही. म्हणून निवृत्तीनाथ महाराज सांगतात, प्रवृत्ती निवृत्ती या दोन्ही सहज, जनी वनी काज करून अस. प्रवृत्ती निवृत्ती या दोन्ही सहज आहेत, जनी वनी काज करून असत. तुम्हाला एखाद्या गोष्टीतून बाहेर पडायचं म्हटलं तर बाहेर पडू शकत नाही. तुम्ही किती प्रयत्न करा, तुम्ही बाहेर नाही पडू शकत. कुणी एखादा मनुष्य विचार करू लागला की मला आता घरातून बाहेर पडतायचा कंटाळा आलाय, घरातून बाहेर पडता, घरातून बाहेर, असा तो विचारच करत राहिला, तर त्याला घरातून बाहेर पडता येणारच नाही. परंतु खालून कोणाचा तरी मित्राचा आवाज आला, अहो चलता का फिरायला, की हा लगेच कपडे घालून, चपला वगैरे घालून निघाला. म्हणजे तो प्रवृत्त झाला, म्हणून घरातून तो बाहेर पडला. म्हणजे घरातून निवृत्त झाला, बाहेर जायला प्रवृत्त झाला, बाहेर जायला प्रवृत्त झाला, म्हणून तो घरातून निवृत्त झाला. म्हणून प्रवृत्ती निवृत्ती या दोन्ही सहज, जनी बनी काज करून असती. म्हणून कोणी म्हणाल मी शरीरातून बाहेर कसा येऊ, मी मनातून बाहेर कसा येऊ, बुद्धीतून बाहेर कसा येऊ, चित्तातून बाहेर कसा येऊ, काय अहंकारातून बाहेर कसा येऊ, किंवा त्रिगुणात्मक प्रकृतीतून बाहेर कसा येऊ, तर म्हणाले तू तसा नाही बाहेर येऊ शकणार. किती आपटलं डोकं तरी बाहेर नाही येऊ शकणार. तू किती साधनं केली तरी काही बाहेर येऊ शकणार नाही. तुला जर बाहेर यायचं असेल तर हे सहज आहे. म्हणजे सद्गुरूंचं कार्य त्याने निर्माण करून ठेवलेलं आहे. सद्गुरूंचं कार्य निर्माण करून ठेवलं आहे. गुरुवार शुक्रवार प्रवचन ठेवलेलं आहे, आणि गुरुवारचं शुक्रवारचं प्रवचन ऐकायला तू तयार झाला की तू सहजच तू जॉईन झाला इकडे, का तिकडून म्हणाले तू वेगळा झालाच, त्या संसारापासून वेगळा झालाच, इकडे जॉईन झाला. आमचे विजयराव प्राध्य सांगतात, ते म्हणाले आम्ही सगळं खोलीचे दरवाजे लावून ठेवतो,
आणि सगळ्यांना सांगतो आता 1-1.5 तास 2 तास काय कोणी मला हाक मारायचं नाही काय. आणि सगळे एकदम त्यांना सहकार्य करतात. काय कोणी एरवी माणूस असं म्हणू शकत नाही, नाही का. पण सद्गुरूंचं कार्य आहे, सद्गुरूंचं ऐकायचं आहे. प्रवृत्त झाला तो, प्रवृत्त झाल्याबरोबर संसारातून निवृत्त झाला, मग त्याला कोणी डिस्टर्ब नाही करू शकत. कोणी आला तर सांगा, ते आता त्यांची हे श्रवण करण्याची वेळ असते, आमची प्रवचन करण्याची वेळ असते, त्याच्यामुळे कोणी येत नाही, सगळ्यांना माहिती होतं काही काळ. म्हणजे आपण प्रवृत्त झाल्याशिवाय निवृत्त होऊ शकत नाही. सद्गुरूंच्या कार्यात सत्संगतीत आल्याशिवाय संसारातून किंवा प्रकृतीतून बाहेर पडू शकत नाही. त्रिगुणात्मक प्रकृती सत्व रज तम तीन तीन गुणातून बाहेर येऊ शकत नाही. आणि किती सोपं आहे हो, की तुम्ही सद्गुरूंचं प्रवचन ऐकायचं म्हटलं, जॉईन झाले की 3 गुणातून बाहेर आले. सत्व रज तम तिन्ही गुणातून तुम्ही बाहेर आले, शुद्ध सत्व गुणात आले. किती सोपं आहे. तेव्हा असं एवढं सोपी गोष्ट आहे, परंतु लोक त्याचा लाभ घेत नाही. अरे प्रवचन ऐका रे, प्रवचन ऐका रे असं सांगावं लागतं. मोठं मोठं कठीण काहीतरी करायला जात, पण जे कठीण जे सोपं केलेलं आहे, संतांनी सद्गुरूंनी अनेक शोध घेऊन अनेक रिसर्च करून जी गोष्ट एकदम सोपी केलेली आहे, ती सोपी गोष्ट त्यांना नको म्हणा, आणि कठीण कठीण काहीतरी करायला जातो, मग येणार कसा अनुभव. आणि म्हणून जो भक्त सद्गुरूंना शरण जातो, ज्याच्याकडून भक्तीची साधनं, सद्गुरूंच्याकडून भक्तीची साधनं प्राप्त करून घेतो. सद्गुरू साधन देतात, अरे श्रवणाचं साधन द्या. नवविधा भक्तीची सुरुवात श्रवणाने आहे. भक्ती तुला करायची आहे ना, भक्तियोग, भक्तियोग तुला करायचा आहे, तर श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. आणि आत्मनिवेदनाची अंती जे का घडली अभेद भक्ती, त्या नाव सायुज्य मुक्ती. अरे सायुज्य मुक्ती अशी काही कोणी देऊ शकत नाही म्हणलं. नाही, त्यांना सायुज्य मुक्ती प्राप्त झाली, काय मोठं झालं म्हणलं. आणि कसली सायुज्य मुक्ती प्राप्त झाली, कोणी देतो का सायुज्य मुक्ती. सायुज्य मुक्ती ही सद्गुरूंच्या सहवासात येत. जेव्हा सद्गुरूंच्या कार्यात तो असतो, तेव्हा तो सायुज्य मुक्ती, त्या नाव सायुज्य मुक्ती ख्यात असे. काहीतरी आपलं लेबल लावून घ्यायचं, सायुज्य मुक्ती मिळाली. ज्याला सायुज्य मुक्ती मिळाली तो सायुज्य मुक्ती मिळाली असं म्हणत नाही काय. तेव्हा अशी नवविधा भक्ती घडते, ज्याची सुरुवातच श्रवण भक्तीने आहे. तरी सुरुवातच तो करत नाही, तर शेवटच्या पायरीपर्यंत तो जाईल कसा. म्हणून जो या विवंचनेतून, दुःखातून ज्याला मुक्त व्हायचं आहे, तर त्याला सद्गुरू भक्तीची साधनं देतात, कार्यामध्ये सेवेची साधनं देतात. आता अविनाश जोशी आमच्याकडे येतात, ते आता त्यांच्याकडे आम्ही एक डिपार्टमेंट दिलंय, आम्ही पूर्वी ते व्हिडिओज असं अपलोड करायचं, तर आता आम्हाला वेळच मिळत नाही. आता कसं काय करणार, एवढं वाढलं आता व्याप, आमचाही व्याप. पण हा व्याप म्हणजे आनंदाचा आहे. म्हणजे काय, याने आम्हाला ताप संताप नाही होत, याला आनंद होतो. कोणाचा फोन आला, काय आला, किती व्याप, सारखे फोन येत असतात. मग हा हा व्याप नाहीये, हा यांनी संताप होत नाही, म्हणजे याने आनंद, कोणाचा फोन, अरे वा. तेव्हा आम्ही अविनाश यांना ते काम दिलं, आणि त्यांनी एवढे पटापट केलं. त्यांना आम्ही इकडे शिकवलं, ते म्हणलं सद्गुरू तुम्ही कसं मला एवढं शिकवलं, एक्सपर्ट केलं म्हणलं, आता मी एक्सपर्ट झालो म्हणले. आणि त्यांना तेवढा आनंद झाला, आनंद होतो. मग त्यांनी पटापट पटापट सगळे व्हिडिओज टाकले, एका मागोमाग एक. तर सर्वांना आता काय सांगणं आहे, की ते व्हिडिओ त्यांनी सगळे अपलोड केले आहेत, बहुतेक सगळे अपलोड केले आहेत. एवढं त्यांनी कार्य, सद्गुरूंच्या कार्यामध्ये एवढी सेवा केली आहे. आणि किरण मुळे यांची सेवा तर आहे, त्यांच्यामुळे ते आम्हाला ते मिळतात, ते रेकॉर्डिंग ते करतात, त्याच्यामुळे अनेक व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड करून ठेवले, आणि ते आता यांच्याकडे आम्ही पाठवून देतो, मग ते व्हिडिओ अपलोड करत राहतात.
तेव्हा असे सगळे व्हिडिओज, अगदी आतापर्यंतचे व्हिडिओज, कालपर्यंतचे व्हिडिओज आपल्या याच्यावर उपलब्ध आहेत. पण त्याचं काय होतं की समजा आता उपलब्ध आहे असं आम्ही सांगितलं की मग लोक लाईव्हला येणार नाही कोणी. आता फुरसत मिळेल तेव्हा ऐकू आपण असं म्हणतो. पण फुरसत अशी मिळणार नाही तुम्हाला. कारण काय की असे व्हिडिओ एवढ्या स्पीडने येत जातील की तुम्हाला ते मागचे व्हिडिओ बघण्याचंही हे राहणार नाही, वेळ राहणार नाही. कारण 1.5 तास 2 तासाचे व्हिडिओ आहे म्हणा. तेव्हा तुम्ही लाईव्हच बघा. एखादा मिस झालं तर, किंवा आणखी तुम्हाला वारंवार ते बघायचे असतील तर तुम्हाला ते बघता येतील. अधिकाधिक श्रवण तुमचं होत जाईल. तेव्हा हे जे आहे नियमाचं बघा किती महात्म्य असतं. नियमामुळे एवढे व्हिडिओ झाले आमचे, दोन्ही गीतेचे आणि याचे. किती झाले मी मोजले नाही. बरेच व्हिडिओ झालेत, आता यांना माहिती असतील. तेव्हा ते जवळ 100-150 तर वरच गेले असतील बहुतेक. तेव्हा अरे म्हणाले, हा ह्या व्यापातून, संसाराच्या व्यापातून दुःख प्राप्त होणार आहे तुला, बाकी काही होणार. जेवढा व्याप वाढवशील तेवढा संताप वाढेल आणि तेवढं दुःख तुला होईल, इतरांना होईल, तुलाही होईल. आणि म्हणून याच्यातून बाहेर यायचं, या त्रिगुणात्मक प्रकृतीतून, या त्रिगुणात्मक मायेतून बाहेर यायचं. तर म्हणले सद्गुरूंच्या कार्यामध्ये तू आलास की एवढ्या सहजतेने तुला या सगळे अमौलिक गोष्टी सहज प्राप्त होतील. तुझी विवंचनेतून, दुःखातून मुक्त होशील. अरे तू मुक्त झाला म्हणले. साहित्य मुक्ती काय, तुला पूर्ण मुक्ती मिळाली म्हणा. तुला खरं खरं सद्गुरूंच्या भक्तांना साहित्य मुक्ती ती नेहमीचीच असते. त्याला काय प्राप्त होते असं त्यांना ते नेहमी त्या साहित्य मुक्तीच असतात. तेव्हा सर्वसामान्य मनुष्य जो असतो तो स्वार्थ बुद्धीनी, मोहानी, लोभानी हा संसाराचा व्याप करत असतो. त्याला स्वार्थ बुद्धी असते, मोह असतो, लोभ असतो, कामना असतात, सुखाची लालसा असते. आणि म्हणून संसाराचा व्याप करतो. आणि म्हणून तो या कर्माने बांधला जातो, बद्ध होतो. त्याला बद्ध असं म्हणतात. बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध. बद्धातला तो असा तो बंधनात जातो. सद्गुरूंच्या चरणी येतो तो मुमुक्षु होतो. मग त्याला सद्गुरू साधना देतात, तो साधक होतो. आणि ती साधना करता करता हळूहळू त्याला जेव्हा अनुभव यायला लागतो तेव्हा तो सिद्ध होतो. आणि असा आनंददायी मार्ग आहे म्हणाले. आणि आहे किती सोपा. तेव्हा तू बद्ध झालास, तुला त्याचं सुख दुःख भोगावं लागतं. परंतु भक्ताचा उद्देशच वेगळा, ऑल टुगेदर त्याचा उद्देशच वेगळा असतो. म्हणजे मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह आमच्या मॅनेजमेंट मध्ये आम्ही शिकवतो. MBO टेक्निक मॅनेजर्स लोकांना, मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे तुम्ही कंपन्यात काम करता, तो काबाड कष्ट करतो, काम करतो, खूप काम करतो, पण त्याला कोणी अप्रिशिएटच करत नाही. त्याची वरिष्ठ म्हणतात तू काम बरोबर करतो, काम खूप करतो, पण तू बरोबर करत नाही, तू व्याप करतो. तिथे व्याप होतो. कारण काय, आणि व्याप झाला की संताप होतो. याचं कारण शोधून काढलं आम्ही आमच्या रिसर्च मध्ये. आणि MBO मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह, त्याला ऑब्जेक्टिव्ह नाही. अरे तुला कशासाठी करायचं आहे? कशासाठी? पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी. निदान सांसारिक लोकांचा ऑब्जेक्टिव्ह ते असतं. कशासाठी करायचं आहे? माझ्या कुटुंबासाठी, माझ्यासाठी, माझ्या स्वास्थ्यासाठी. त्यांचा ऑब्जेक्टिव्ह असतो. म्हणून त्यांना सुखदुःख होत असतं. ठीक आहे, पण याचं ऑब्जेक्टिव्ह नाही म्हणा याला. आणि म्हणून कंपन्यांमध्ये सांगतात आधी ऑब्जेक्टिव्ह काय ते ठरवतो, काय तुला करायचं आहे. ऑब्जेक्टिव्ह तू लिहून काढ. ऑब्जेक्टिव्ह मला कशा करता करायचं. आणि ते ऑब्जेक्टिव्ह अगदी खालच्या स्तरापर्यंत पोहोचव. टॉप मॅनेजमेंट, मिडल मॅनेजमेंट, बॉटम मॅनेजमेंट, आणि मग क्लर्क वगैरे वगैरे. आणि शेवटचा जो कर्मचारी आहे तिथपर्यंत ते पोहोचलं पाहिजे ऑब्जेक्टिव्ह. मी कशासाठी,
काम तर तू करतोस, पण तो कशासाठी जर करतो हे जर कळलं नाही तुला, सगळा गोंधळ होऊन जाईल. आणि मी एवढं काम करतो, मी एवढं काम, अरे पण हेतू साध्य नाही होत. हेतू साध्य झाला का नाही? मग हेतू जर साध्य नाही झाला तर तुझ्या काम किती काबाड कष्ट करणे ते शून्य, त्याची किंमत आहे. त्याची किंमत शून्य आहे. म्हणून तुझा बॉस कधी तुझ्यावर प्रसन्न का असत नाही? कारण तू त्याचा हेतू जाणत नाही. त्याच्या मनातला हेतू काय आहे, ते कशासाठी करायचं आहे आपल्याला सगळे हे म्हणाले. हे तू हेतू जाणला, तसंच म्हणले या भक्ती मार्गात तसंच आहे. सद्गुरूंच्या मनातला हेतू जाणून जेव्हा केलं जातं, नाहीतर खूप तू करतोस तुझ्यासाठी, तुझ्या हेतूने करतो, तुझ्यासाठी करतो, मग तो भक्ती मार्गाचा व्याप होऊन राहील. म्हणाल तू खूप ग्रंथ वाचतो, हे करतो, ते करतो, ते करतो, ध्यान करतो, काय सगळं काय करतो, मग तो हेतू साध्य होतो का जो सद्गुरूंनी सांगितलं? आणि हेतू काय? तर तुझ्या ठिकाणी भक्तिभाव निर्माण व्हावा, तुझ्या अंतःकरणामध्ये भक्तिभाव निर्माण व्हावा, तुझा अहंकार जावा, हा जो महत्वाचा हेतू आहे तो साध्य होतोय का तुझा? मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह होत आहे का? नाही तर मग म्हणले काय नाही, इथे जसा तिकडे व्याप आहे तसा इकडे व्याप होईल म्हणा. आणि म्हणून उद्देश काय आहे? सद्गुरूंचा उद्देश काय? तो सद्गुरूंचा कार्याचा विस्तार व्हावा, हा उद्देश. भक्ताचा उद्देश काय पाहिजे? ऑब्जेक्टिव्ह सद्गुरूंच्या कार्याचा विस्तार व्हावा, हा ज्यांचा उद्देश झाला. सद्गुरूंच्या कार्याचा विस्तार, मी काय करतो त्याचा विस्तार व्हावा असं नाही. मी ग्रंथ वाचतो, अधिक ग्रंथ माझं वाचन व्हावं ते व्हावं. मी जप करतो, अधिक जप व्हावा. मला माझ्याकडे काय सद्गुरूंनी साधन दिलंय ते मी करतो, ते अधिक व्हावं. अरे ते तुझं झालं, पण सद्गुरूचं कार्य आणखीच. तुझं जे आहे ते सद्गुरूंच्या कार्याचा एक भाग आहे. तोच सद्गुरूंच्या कार्याचा एक अंश आहे, अंश भाग आहे. पण सद्गुरूंचं कार्य व्यापक आहे. त्यांच्या कार्यात जेव्हा तू कार्याचा विस्तार करशील, तुझ्या याचा विस्तार सद्गुरू करतात. तुला जे जे काही आहे संसारात, जे काही पाहिजे, संसारात जे हेतू आहे, उद्देश आहे, ते तू पूर्ण करतात. तुला तुला जी साधनं पाहिजे आहेत, त्या साधनाचा जो उद्देश आहे तो ते पूर्ण करतात. पण सद्गुरू कार्याचा विस्तार व्हावा हा तुझा उद्देश पाहिजे, तो पूर्ण नाही केला तर मग काही उपयोग नाही. कारण सद्गुरू सेवा घडावी, सद्गुरूच्या कार्याचा विस्तार व्हावा, सद्गुरू सेवा घडावी आणि सद्गुरूंना प्रसन्न करून घ्यावं, हे तीन उद्देश या कार्याचे आहेत. आपल्या कार्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? सद्गुरूच्या कार्याचा विस्तार व्हावा, त्यात मी सहभाग घ्यावा, सद्गुरूंची सेवा घडावी, सद्गुरूंना प्रसन्न करून घ्यावं. हा म्हणजे माझा अहंकार जाईल आणि माझ्या ठिकाणी भक्तिभाव निर्माण होईल. त्या अहंकार जाऊन भक्तिभाव निर्माण झाला की त्यांनी त्या परमेश्वराचं दर्शन माझ्या ठिकाणी होईल, असं आहे. तेव्हा हा हेतू पाहिजे म्हणले. तेव्हा त्याच्या सर्व सांसारिक व्यवहाराची आखणी तो करत असतो या दृष्टी. आणि म्हणून हेतू बदलला, नजर बदलली पाहिजे. सांसारिक हेतू नाही राहिला पाहिजे. आध्यात्मिक हेतू, सद्गुरूंचा काय हेतू आहे, सद्गुरूंच्या मनातलं ओळखून. सद्गुरू सांगतात, महाराज सांगायचे, अरे जो सद्गुरू सांगतात तसं करतो, सद्गुरूंनी सांगितलं तसं करतो, तो म्हणजे मध्यम. आणि जो सद्गुरूंनी न सांगता त्यांच्या मनात काय आहे हे ओळखून करतो, तो शिष्य उत्तम आहे. उत्तम शिष्याचं लक्षण काय? की सद्गुरूंच्या मनात काय आहे हे जाणून, त्याला सहवासाने कळत असतं की सद्गुरूंच्या मनात काय आहे, त्यांचा काय उद्देश आहे, आणि ते जाणून तो जे करतो. आणि तो सांगतो, सद्गुरू मी असं असं केलं बघा आपल्या कार्यासाठी. तेव्हा सद्गुरू प्रसन्न होतात, त्यांना आनंद होतो. तो हेतू जाणतो, सद्गुरूंच्या मनातलं तो जाणतो आणि तसं करतो, तो उत्तम शिष्य. जो सद्गुरूंनी सांगितल्यानंतर करतो तो मध्यम शिष्य. आणि जो
एकदा सांगितल्यानंतर तो करतो, मग तो मध्यम. आणि जो वारंवार सांगितलं त्यानंतर कधीतरी करतो, वारंवार सांगितल्यानंतर 10 वेळा सांगितल्यानंतर मग एकदा करतो, तो अधम अधम श्रेणीतला शिष्य. आणि जो वारंवार सांगूनही करत नाही, अधमा अधमा, तो अधमातला अधम आहे. तेव्हा आपल्याला काय शिष्य व्हायचं, आपल्याला उत्तम शिष्य व्हायचं आहे. गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यस्तु छिन्न संशय शिष्य प्रज्ञा असतो केवला. शिष्याची बुद्धी एवढी शार्प होते की सद्गुरूच्या मनात काय चाललंय, त्यांना काय वाटतं की आपण करावं, त्यांचा उद्देश काय हे जाणून तो पटकन तसं करतो. तेव्हा तो उत्तम शिष्य असतो. आणि म्हणून हिंदीत सांगतात की नजर बदली तो नजारे बदल गए, कश्ती ने रुख मोडा तो किनारे बदल गए. आधी तो आपल्याबद्दल, आपल्या स्वार्थाबद्दल, आपल्याच परमार्थाबद्दल, आपल्या संसाराबद्दल विचार करतो, ते कसं होईल हे कसं. तर तो शिष्य अधम समजला जातो. पण जो सद्गुरूंचं कार्य कसं होईल, त्यांचा कार्याचा विस्तार कसं, असा विचार करतो, तो शिष्य सर्वश्रेष्ठ शिष्य आहे. तेव्हा गुरोस्तु मौनम व्याख्यानम, गुरुला सांगायला लागत नाही. गुरु मौन असताना सुद्धा तो ओळखतो की यांच्या मौनात अर्थ काय. त्यांचं मौन बोलतं आणि त्याला कळतं. तेव्हा अशी नजर बदलली पाहिजे. नजर बदली तो नजारे बदल गए, जब कश्ती ने रुख मोडा तो किनारे बदल गए. सगळं त्याचं जीवन बदलतं. तो म्हणाला, या 3 गुणांच्या पलीकडे जातो. निस्त्रैगुण्यो भवार्जुन, त्रैगुण्य विषया वेद, वेदाच्याही पलीकडे जातो. वेदातही 3 गुण सांगितले. त्रैगुण्य विषया वेदा, निस्त्रैगुण्यो भवार्जुन, असं अर्जुनाला सांगतात भगवान. अरे निस्त्रैगुण्य हो, मग निस्त्रैगुण्य कसं होशील, हे कार्य जे आहे, या कार्यात जेव्हा तू येशील तेव्हा म्हणले 3 गुणातून पलीकडे येशील, प्रकृतीतून पलीकडे येशील. तेव्हा म्हणून त्याला स्वतःचा स्वार्थ मोह लोभ राहत नाही. स्वतःचा स्वार्थ लोभ मोह राहत नाही जोपर्यंत, आणि तो मुक्त होतो, त्यालाच मुक्त असं म्हणतो, सहजच मुक्त होतो म्हणा. पण जो स्वार्थ मोह, जो कार्यामध्ये अशा सद्गुरूंच्या पूर्णपणे सहभागी समरस होत नाही, त्याला व्याप ताप संताप मानसिक क्लेश होतात. आणि जो सद्गुरूंच्या मनातलं जाणून करतो त्याला तो मुक्त असतो. राहुनी याची जगात मोही कुणाच्या नसत, तो मुक्त असतो. तो सद्गुरूंच्या मनातलं जाणून करणं बास मुक्तीचं साधन काय. मुक्त कशाने होता येतो, साईज्य मुक्ती कशाने मिळते. तर सद्गुरूंच्या मनात काय आहे हे जाणलं की त्यांच्या मनाशी आपलं मन म्हणजे जोडल्या गेलं. सद्गुरूंच्या मनाशी आपलं मन जोडल्या गेलं, त्यांच्या मौनात काय आहे हे आपल्याला कळलं. प्रत्येक वेळी ते सांगत असतात, पण प्रत्येक वेळी ते सांगतील असं नाही, ते अपेक्षा करतात, अरे याने असं केलं पाहिजे, याने असं. आणि त्यांच्या मनात काय आहे जाणून जेव्हा जाणतो आणि करतो, तेव्हा त्याचं मन सद्गुरूंच्या मनाशी एकरूप होतं. आणि सद्गुरूंचं मन हे व्यापक आहे, आणि व्यापक असल्यामुळे सद्गुरूंचं मन हे चैतन्य स्वरूप आहे. सद्गुरूंचं मन हे आत्मस्वरूप आहे, आत्म्याशी एकरूप आहे. आणि म्हणून तोही त्याला जोडून घेतो त्या मनाला, म्हणून तो सहज आत्म्याशी जोडला होतो.
म्हणून त्याला सायुज्यता असं म्हणतात. सायुज्य मुक्ती हे काही कठीण नाही. तसं म्हटलं तर कठीण आहे, म्हटलं तर कठीणही नाही. म्हणून सुरुवात अशी केली पाहिजे की सद्गुरूंच्या कार्याचा विस्तार झाला पाहिजे. सद्गुरूंची सेवा घडली पाहिजे, कार्याचा विस्तार झाला पाहिजे. सद्गुरूंच्या मनात काय आहे ते मला कळलं पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे मी केलं पाहिजे. एवढी साधी युक्ती जर ज्याला असेल ना, तर त्याला सायुज्य मुक्ती मिळते. युक्ती सायुज्य मुक्ती मिळण्यासाठी ही युक्ती आहे म्हणा. सायुज्य मुक्ती मिळण्यासाठी युक्ती पाहिजे. मग काय युक्ती आहे? सद्गुरू माझ्याकडनं काय एक्सपेक्ट करतात, सद्गुरूंना काय मी करावं असं वाटतं, कार्याचा विस्तार मी करावा, कार्यात अनेक लोक यायला पाहिजे, कार्याचा विस्तार व्हायला पाहिजे, हे सद्गुरूंना वाटतं. मग मी तसं करीन असा त्याचा मनाचा दृढ निश्चय होतो. सद्गुरूंची सेवा कशा प्रकारे करायची, सद्गुरूंना कसं ते पाहिजे, तो भक्ती करतो, तो सेवा करतो, पण त्याला पाहिजे तशी सेवा करतो. आमचे महाराज सांगायचे, ते म्हणले अरे लोक सेवा करतात असं कार्यात, पण त्याला पाहिजे ऑन हिज ओन टर्म्स, की त्याला पाहिजे तेव्हा, त्याला पाहिजे तिथे, त्याला पाहिजे तसं तो सेवा करणार. मग सद्गुरूंना पाहिजे तेव्हा, सद्गुरूंना पाहिजे तिथे, सद्गुरूंना पाहिजे तसं ते नाही करणार. सद्गुरूच्या टर्म्स कंडिशनवर नाही करणार, तो आपल्या टर्म्स कंडिशनवर करणार. जसं ते मोदी म्हणतात की, ते म्हणतात तुमच्या टर्म्स कंडिशनवर नाही, आम्ही आमच्या टर्म्स अँड कंडिशन्सवर हे करू. काय अमेरिकेने सांगितलं म्हणून आम्ही करू, किंवा अमक्याने सांगितलं, कोणाच्या दबावाखाली नाही होणार. तसं सद्गुरू आधी त्याच्या कलाकलाने घेतात, त्याच्या कलाकलाने घेतात ते, पण तो स्वतःच्याच कलाकलाने घेत राहिला तर त्याचं कधी कल्याण नाही होत. तो कधी या त्रिगुणात्मक प्रकृतीतून बाहेर येऊ शकत नाही. हे कार्य नेहमी त्रिगुणात्मक प्रकृतीतून बाहेर यायचं. आणि निस्त्रैगुण्यो भवार्जुन, निस्त्रैगुण्यतेचा अनुभव घ्यायचा आहे. तर मग सद्गुरूंच्या मनात काय ते बघून त्यांचंच कार्य करायचं आहे, हेच जीवनाचं ध्येय झालं पाहिजे. सद्गुरूंचं कार्याचा विस्तार झाला पाहिजे, हेच मनात ध्येय पाहिजे. माझं काही नाही झालं तरी चालेल, असं जेव्हा ते ध्येय असतो तेव्हा त्याला तो अनुभव, तो सद्गुरूंची सायुज्य मुक्ती होते, तो सद्गुरूंच्या मनाशी जोडल्या जातो. नाहीतर त्याचं मन वेगळ्या वाटेने जातं, सद्गुरूंचं मन या कार्य हे वेगळं आहे आणि त्याचं मन वेगळं आहे. पण ते त्याला कलाकलाने घेता 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 मग हळूहळू त्याच्या मनात भाव निर्माण होता होता, पण याला पुष्कळ वेळ लागतो. जो आधीच येऊन म्हणतो सद्गुरू मग असं करायचंय, हा मी असं करू का, मी तसं करू का, तेव्हा त्याची प्रगती पटापट पटापट होते. तो आपल्यासाठी काही करत नाही, त्याला आपलं काही, त्याला आपल्यासाठी काय, आपल्या जीवनात काहीतरी व्हावं, आपलं काहीतरी का असं त्याला काही ते वाटत नाही. त्या प्रेमाने, सद्गुरूंच्या प्रेमाने तो येतो आणि तो ते करत असतो काय. तेव्हा असा जो भक्त आहे त्याच्या ठिकाणी तो भक्तिभाव निर्माण होतो, तो सद्गुरूंच्या मनाशी सायुज्य मुक्त, तो सायुज्य मुक्त होतो. एवढी आम्ही काय सद्गुरूंच्या कार्यात राहिलो, बस ते सांगतील तसं करत राहिलो, त्यांच्या मनात काय आहे बस तेवढं करायचं, काय ते प्रसन्न होतं, ते हसतात, बस तेवढंच आपल्याला सगळं काही मिळालं. सद्गुरू नेहमी आपल्याला प्रसन्न आहे, ते आपल्याकडे बघतात, हसतात. अहो आमच्याकडे आम्ही गेलो ना, सद्गुरू असं बघत राहायचं, एकटक बघायचे. आमचे महाराज आमच्याकडे एकटक बघायचं, आम्हाला मोठं हे वाटायचं, काय काय बघतात बाबा आपल्याकडे.
सारखं ते आमच्याकडे बघत राहायचे. मग लोकही आमच्याकडे बघायचे, हे काय चाललंय यांचं? यांच्याकडे का बघतात? तेव्हा याला जोडणं म्हणतात सद्गुरूंशी. मन मन प्रभू मनासी येईल असे मिळूनी, घेईन ध्यास आता प्रभूच्या मनोगतांचा. हे आम्ही आमच्या काव्यात लिहिलं. मन मन प्रभू मनासी येईल असे जुळूनी. माझं मन प्रभूच्या मनाशी कसं जुळून येईल या गोष्टीचा मी ध्यास घेईन. आणि भक्ती मार्गात ध्यास जो आहे ना म्हणले, ही सर्वश्रेष्ठ समाधी आहे, सर्वश्रेष्ठ साधन आहे. सद्गुरूंच्या मनात काय याचा ध्यास घेणं. ध्यास घेतला की त्याला सायुज्यता प्राप्त होते, सायुज्य मुक्ती प्राप्त होते, तो मुक्त असतो. मग सद्गुरू सर्व त्याचं बघतात, ते त्याचा विचार करतात. असं आहे, तो सद्गुरूंचा जेवढा विचार करेल तेवढा सद्गुरू त्याचा विचार करतात. परस्परांचा विचार नाही. ते एरवी काय होतं, स्वार्थामुळे तो आपला विचार करतो आणि सद्गुरू आपल्या कार्याचा विचार करतात. तो आपला संसार, आपल्या भक्ती मार्ग, आपलं कार्य याचा विचार करतो. तर त्यांचे दोन वेगळे मार्ग होतात. पण जो सद्गुरूंच्या कार्याचा विचार करतो, त्यांच्या मनात काय आहे ते जाणतो आणि त्याचा विचार करतो, तर त्याचं मन हळूहळू सद्गुरूंच्या मनाशी एकरूप होतं. किती मोठी गोष्ट आहे. सद्गुरूंच्या मनाशी आपलं मन एकरूप झालं की सद्गुरूंचं मन निस्त्रैगुण्य, आणि त्याच्यामुळे आपलं मनही त्रिगुणातीत होतं आणि त्यांचं मन आत्म्याशी एकरूप आहे. तर आपले मन आत्मस्वरूपाशी एकरूप होतं, सहज होतं. आणि यालाच सायुज्य मुक्ती असं म्हणतात. त्या नाव सायुज्य मुक्ती ख्यात असे. जो सद्गुरूंशी शरण गेला, अद्वैत निरूपणे बोधला, मग जरी वेगळा केला तरी होणार नाही. जो सद्गुरूला शरण गेला, अद्वैत निरूपणाने बोधला, मग जरी वेगळा केला तरी होणार नाही. वेगळा केला तरी होणार नाही, एवढं तो युक्त होतो. त्याला आत्मनिवेदनाचे अंती जे का घडली अभेद भक्ती, तो आत्मनिवेदन करतो, सद्गुरूंना सर्व सांगतो. सद्गुरूंना आपल्या मनातलं सर्व सांगतो, आपलं मन पूर्णपणे उघडं करतो. नाही तर मनाचे काही कप्पे जर असे रिझर्व राहिले तर म्हणले काय उपयोग होणार नाही. मन प्रगट मोकळं केलं पाहिजे, आणि मन मोकळं करण्याची एकच जागा आहे म्हणा, सद्गुरू. ते काही रागवणार नाही, ते क्षमा, दया, क्षमा, शांती त्यांच्या ठिकाणी आहे. तेव्हा तिथे आपलं मन मोकळं केलं आणि मनातले सगळे भाव त्यांना अर्पण केले, चांगले वाईट काय असतील ते सगळे अर्पण केले की ते मन शुद्ध होतं आणि त्यांच्या मनाशी आपलं मन जुळतं. मन मन प्रभू मनाशी येईल असे जुळोनी, येईल कसे जुळोनी, घेईन ध्यास आता. आता मी ध्यास घेईन म्हणत. कशाचा? प्रभूच्या मनोगतांचा. सद्गुरूंच्या ठिकाणी काय मनोगत आहे ते तर प्रगट करत असतात. एवढं प्रवचन करतात, आपल्याशी बोलतात, सगळं प्रगट करत असतात. त्यांच्या मनोगताचा मी ध्यास घेईन. आता काय होतं, मनोगत मी ऐकतो पण ध्यास घेत नाही, आणि म्हणून मी त्यांच्या मनाशी एकरूप होत नाही, त्यांच्या मनातलं जाणत नाही, त्यांच्या मनाशी एकरूप होत नाही, जोडल्या जात नाही, आणि म्हणून मी सायुज्य मुक्ती मला मिळत नाही. किती सोपं आहे हो, त्यांच्या मनातलं जाणून ते सांगत असतात की तू हे कर, ते कर, ते कर. त्यांच्या मनातलं जाणून जेव्हा तो करतो तेव्हा त्यांच्या मनाशी त्याचं मन जुळतं, तो ध्यास घेतो आणि तो मुक्ती, सायुज्य मुक्ती मिळते. हा सायुज्य मुक्ती मिळवण्याचा मार्ग आहे म्हणते. कोणीतरी आणून देव त्याला सायुज्य मुक्ती देतो. आम्हाला कोणतरी म्हणून हो त्यांना सायुज्य मुक्ती मिळाली म्हणजे काय ते मोठा झाला का तो खूप? काय त्याच्यात काय मोठं पण आहे का? मोठा आहे तो, पण तो मोठा नाही, ज्याला मिळाल तो मोठा नाही.
ज्यानी हा मार्ग, या मार्गाने जो आपलं मन सद्गुरूंच्या मनाशी ज्यांनी एकरूप केलं, त्याला सायुज्य मुक्ती मिळाली म्हणा. पण काय होतं, आणि त्याला सायुज्य मुक्ती मिळाली म्हणजे तो संसारात राहूनच मुक्त, संसारात राहूनच मुक्त आहे म्हणजे तो संसारात, संसारातून त्याला दुसरीकडे जावं लागत नाही. तेव्हा संसारात राहून तो मुक्त असतो. एवढंच नव्हे तर तो सद्गुरूची भक्ती म्हणून सर्व गोष्टी करतो. जे जे काही त्याच्या संसारात करत असेल, परमार्थात करत असेल, ते सद्गुरूंची भक्ती म्हणून तो करतो. हे सद्गुरूंच्या भक्तीसाठी मी करतोय, नाही तर मला करायची काही गरज नाही. आणि त्याच्यामुळे तो नित्य आनंदात असतो. का आनंदात का असतो? कारण सद्गुरू त्याच्यावर प्रसन्न असतो. सद्गुरू प्रसन्नपणे त्याला बघत असतात. आता आमच्याकडे महाराज बघत राहायचे म्हणजे आम्ही आनंद, आमच्या आनंदाचं कारण काय की सद्गुरू आमच्याकडे नेहमी बघायचे आणि त्यांना ते प्रसन्न दिसायचे. आणि प्रसन्न झाले की आम्हाला आनंद, आम्ही आनंदात गेलो. सच्चिदानंदाची अवस्था प्राप्त झाली, आनंद अवस्था प्राप्त. नाही तर असं आनंदाची अवस्था कशी प्राप्त होईल म्हणा, नाही म्हणा. इथे सहज होईल म्हणा. आणि म्हणून ते म्हणतात, न जायची ताठा नित्य खटाटोप. हा खटाटोप करतोय म्हणा. आणि खटाटोप केल्यामुळे संसाराचा खटाटोप करतोय, भक्ती मार्गाचाही खटाटोप करतोय. संसाराचा खटाटोप का होतो? ते याला कामना, वासना, मोह हे आहे, त्याच्यामुळे तो खटाटोप होतो. नुसता संसार जर करेल ना, सद्गुरूंच्या साठी, सद्गुरूंनी सांगितलंय भक्ती मार्ग करायचा म्हणून मी संसार करतो, तर मग त्याला खटाटोप नाही होणार. पण जर तो स्वार्थाने, मोहाने जर तो संसार करत असेल, तर तो खटाटोप होतो. तसंच म्हणले भक्ती तो स्वतःसाठी करत असेल, काय स्वतःसाठी नाही, सद्गुरूंच्या कार्यासाठी, सद्गुरूंच्या साठी, सद्गुरू प्रसन्न व्हावेत म्हणून तो भक्ती करत असेल. म्हणून मी जप करतो, नाही तर मला जप करायचं काय गरज नाही. काय जप करून मोठी शक्ती मिळवायची आहे असं लोकांना ना, असं की जप केलं की मला काहीतरी मोठी शक्ती मिळणार आहे. अरे तसं नाही. काय सद्गुरूंनी मला अत्यंत प्रेमाने हा मंत्र दिला आहे आणि म्हणून मी त्याचा जप करतो. असं जेव्हा तो प्रेमाने जप करेल ना, तो प्रेमाने जप केला, सद्गुरूंनी सांगितलं म्हणून मी जप करतो, तेव्हा त्याला आनंदाचा अनुभव होईल. त्याला वीट येणार नाही, म्हणजे तो त्याला कंटाळा येणार नाही. भक्ती मार्गाचाही कंटाळा येणार नाही. प्रेम असेल तर कंटाळा नाही. न जाये चित्ताठा नित्य खटाटोप. आता आपण खटाटोपाबद्दल बोललो नुसतं किती एक तास झाला का काय माहित. खटाटोप न जायची ताठा. आता न जायची ताठा याच्याबद्दल आपल्याला बोलायचं. न जायची ताठा नित्य खटाटोप. मंडुकी वटवट तैसे ते गा. न जायची ताठा. ताठा काही जात नाही. माझी मान ताठ आहे. पूर्वी असे एक कार्यक्रम लागायचा रेडिओ, माझी मान ताठ आहे. सगळे ताठ मानेने वावरत असतात. समाजामध्ये ताठ मानेने वावरत, बरोबर आहे. ताठ सर्व प्राणी मात्र हे भगवंताच्या नियतीने बांधले आहे म्हणाले. तुझा कसला ताठा दाखवतो, सगळे बांधले आहे त्याच्याप्रमाणे सगळं होत आहे म्हणा. परमेश्वराची नियती आहे, नियती. आम्ही यांच्याकडे परवा त्या दुकानाचं उद्घाटन करायला गेलो होतो, काय विवेक आणि ते रामेश्वरी यांचं दुकान. तिथे त्यांच्याकडे एक मुलगी अशी कामाला येते, तिचं नाव नियती. म्हणलं कमाल आहे, तुझं नाव नियती कोणी ठेवलं म्हणलं. काय नियती तुला माहिती आहे का, नियती म्हणजे काय? पण ती खूप तिला खूप आनंद होतो, आनंदात होती. म्हणून तिचा आनंद बघून आम्ही तिला तिथे मंत्र दिला. अरे एवढा हिला आनंद होतोय आमच्याकडे बघून, तर तिला आम्ही मंत्र दिला. तर नियती, परमेश्वराच्या नियतीने सर्व लोक बांधलेले आहे. आणि आणि म्हणून सर्व कर्म घडतायत आणि तुझ्याकडनं कर्म घडतायत.
तू असं समजू नको मी करतोय म्हणून. पण मनुष्य काय करतो, मी केलं, मी अमुक केलं. परमेश्वराच्या सत्तेत ते घडतायत त्याच्याकडनं कर्म. परंतु तो काय म्हणतो, हे मी केलं, आणि तिथेच तो फसतो. नुसतं म्हणतो नाही, तो त्या कर्माला धरतो आणि तिथे तो फसतो. इथे कोणी स्वतंत्र नाही, परमेश्वराच्या नियतीने सगळं चाललेलं आहे. काय तू काही स्वतंत्र नाही म्हणले. तुझ्या जीवनात जे काही चांगलं वाईट घडतंय, जे परमेश्वराची सत्ता आहे, नियती आहे, पूर्वजन्मी आधी काय केलं असेल त्याच्याप्रमाणे घडतंय. याच्यात तुझा आताचा काही पराक्रम नाही आहे. तू स्वतंत्र नाही आहे. आणि पुढे घडणार आहे, पुढे तू काही चांगलं करणार आहेस, हे सुद्धा, याची सुद्धा तुला प्रेरणा कोणी दिली? तू चांगलं वागतोयस आता, किंवा तू चांगलं वागणार आहे असं तुला जे वाटतं, ते तुला ती प्रेरणा झालेली आहे. ती प्रेरणा तुला कोणी दिली बाबा? परमेश्वर तुझ्या ठिकाणी आहे, त्याने ती प्रेरणा दिली तुला. तू स्वतंत्र नाहीये. पण मनुष्य असं म्हणतो की मी चांगलं केलं, चांगलं केलं. बाहेर सांगताना चांगलं केलं काय ते एवढंच सांगतो, आणि वाईट केलेलं असेल ते तो आपल्या मनात सांगत असतो स्वतःला. कोणी स्वतंत्र नाही. आणि असं असून सुद्धा प्रत्येकाला वाटतं की आपल्यामुळेच जग चाललंय, की मी केलं नाही तर सगळं जग उद्यापासून ठप्प होऊन जाईल. सगळ्या कुटुंबासाठी मी करतो म्हणून कुटुंब चाललंय. अरे नाही, तू गेलात तरी कुटुंब चालत, उलट चांगलं चांगलं चालेल, जास्त चांगलं चालेल म्हणून. क्षुल्लक गोष्टीचा सुद्धा मनुष्य अहंकार बाळगतो, आणि त्याला समजत नाही की हे जग अनादि अनंत कालापासून चालत आलेलं आहे. जग आत्ताच नाही आहे म्हणले. तू तर ह्या जगात म्हणले आता कुठल्या ह्या एका छोट्याशा कालावधीत तू आहे. पुढे अनंत काल चालत राहणार आहे. आणि तुझं याच्यात 5-50 वर्षाचं जीवन म्हणजे काय, पाण्यावरचा बुडबुडा. जसा पाण्यावर बुडबुडा येतो, काही काळ तरंगत जातो, मजा मजा वाटते त्याला, आणि नंतर तो फटकन फुटतो. तसं म्हणले तुझं जीवन आहे. आणि तुझं कर्तृत्व म्हणजे केवळ गारुड्याचा खेळ आहे म्हणा. गारुड्याचा खेळ म्हणजे तिकडे सगळं खोटच आहे म्हणा, फसवा फसवी आहे. गारुड्याचा खेळ, तुझं कर्तृत्व आता आहे, पुढच्या क्षणाची काही शाश्वत नाही. आणि आपण या जगातून गेलो त्या जगातलं काही कमी होणार नाही. काय, आणि इतकं असून सुद्धा माणसाचा अहंकार नष्ट होत नाही. न जाये चिताठा व्यर्थ खटाटोप, मंडुकी वटवट तैसेचे गा. म्हणून म्हणतात न जायची ताठा, कर्तृत्वाचा अहंकार जो आहे म्हणले की मी काहीतरी करतो आणि त्याचा लगेच तो श्रेय, त्याचा क्रेडिट घेतो. बघा मी सांगितलं, मी असं केलं, ज्ञान सांगतो असं तुम्ही करा, तुम्ही असं करा. काय मी असं केलं, मग त्याला कोणी असं म्हणतो अरे असं नको, असं कर. नाही नाही असं कसं, तो त्याच्यासाठी आपलं खरं करून दाखवण्यासाठी अनेक खोटे नाटे किंवा खरे खोटे काहीतरी तर्क लावून तो आपला अहंकाराला कायम ठेवतो. म्हणून अहंकाराला कायम ठेवतो, कर्तृत्वाचा अहंकार. पण त्याला कळत नाही बिचारायला की 4 माणसामध्ये तो जरा, लोकांना वाटतं का हा काहीतरी याला ज्ञान आहे. खाली व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे, सगळं उपलब्ध आहे. तो व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी अभ्यास करत असतो आणि त्याच्याप्रमाणे तो सांगत असतो लोकांना, आणि लोक ऐकत असतात. आणि लोकांनाही ते माहिती असतं, कारण तेही बघत असतात ना. परंतु याची प्रकृती अशी असते की हा सांगायचं, बस सांगत राहायचं. आणि त्याच्यामुळे काय होतं, लोक म्हणतात ठीक आहे, त्यांना सगळं माहिती असतं, लोकांना काय माहिती नाही असं. त्याला जे माहिती आहे ते लोकांना माहिती नाही असं नाही, पण त्याला असं वाटत असतं लोकांना काहीच माहिती नाही आणि मलाच सगळं माहिती. तेव्हा याला कर्तृत्वाचा अहंकार असं म्हणतात. मंडुकी वटवट, आणि तो जे करतो त्याला वटवट असं म्हणतात. मंडूक म्हणजे खूप मंडूक वृत्ती आहे ज्याची, त्याला तो सेल्फ सेंट्रिक आहे. आणि त्याच्यामुळे त्याला आपण जे करतो त्याचा एवढा अभिमान, एवढा अहंकार आहे. आणि त्याच्यामुळे तो अहंकार कसा प्रगट होत असतो. म्हणजे
सर्वांना तो सांगत सुटतो. हा त्याचा कर्तृत्वाचा अहंकार आहे. तो आहे मंडूक, म्हणजे आहे एकदम छोटा, परंतु तो वटवट करत असतो. पण त्याला हे कळत, त्याला वाटतं की हा आपण खूप मोठे आहोत. पण त्याच्यामुळे होतं काय, की तो कर्मबंधनात अडकतो. हे मोठे आहे म्हणा. तो काय करतो याच्याबद्दल प्रश्न नाही, पण त्याच्यामुळे काय होतं, तो स्वतःच्या कर्मबंधनामध्ये अडकतो. कर्मबंधनामध्ये अडकवणारी गोष्ट हीच आहे म्हणजे अतिस्वार्थ बुद्धी, खूप मंडूक वृत्ती आणि स्वतःच हे, आणि त्याचा परिणाम म्हणून मनुष्याला दुःख आणि मनस्ताप भोगावा. अशा मनुष्याला दुःख आणि मनस्ताप खूप असतो. आणि म्हणून सांगतात, सुखस्य दुःखस्य न कोऽपि दाता परम ददाती ती कुबुद्धिरेश अहम करोमी ती वृथाभिमान स्वकर्म सूत्रे ग्रथितो हि लोक. सुखाचा आणि दुःखाचा कोणी दाता नाही म्हणा. कोणी आपल्याला सुख देत नाही, कोणी दुःख देत नाही. पण जो तो प्रत्येक दुसऱ्याला म्हणतो, यांच्यामुळे मला दुःख होतं, याच्यामुळे मला सुख होतं. आणि ज्याच्यामुळे सुख होतं ते प्रिय होतात, ते त्याचे जवळचे जीवलग होतात. आणि ज्यांच्यामुळे दुःख, जे दुःखाला कारणीभूत होतात, ते त्याचे शत्रू वैरी होतात. तेव्हा पण खरं खरं सांगायचं, सत्य सांगायचं तर सुखाचा आणि दुःखाचा, दुःख हे कोणी मनुष्याला वेगळा देत नाही. परम ददाती, परम म्हणजे दुसरा, ददाती म्हणजे देतो, ही त्याची कुबुद्धी रेषा, ही कुबुद्धी आहे म्हणजे त्या माणसाची. ज्याला असं वाटतं की दुसरा मला दुःख देतो, दुसरा मला सुख देतो, ही दोन्ही कुबुद्धी आहे. मग ती माझ्याकडे आले, तर आमच्याकडे ते पाहुणे आले, ते मग इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, खूप वा, मला खूप मजा आली. ही तुझी कुबुद्धी आहे असं आम्ही त्याला म्हणत नाही. अरे बाबा, ही तुझी कुबुद्धी आहे, कोणी कोणाला सुख देऊ शकत नाही. आणि घरचे लोक आहेत ना, ते मला खूप बोलतात, असं होतं, खूप त्रास देतात. ते शेजारी मला ते त्रास देतात, तो अमुक आहे ना, तो मला त्रास देतो, तो बॉस आहे ना, तो मला खूप त्रास देतो. अरे नाही, ही तुझी कुबुद्धी आहे मॅडम. परम ददाती, दुसरा मला सुख देतो किंवा दुःख देतो, ही तुझी कुबुद्धी आहे. आणि अहम करो मी सर्व काही करतो, असा जो वृथाभिमान जो आहे तुझा, तो खरा आहे. म्हणजे तो तुला हे सुख दुःखात ढकलतो. अहम करोमी ती वृथाभिमान स्वकर्म सूत्रे ग्रथितो हि लोक. तू स्वकर्माच्या सूत्रामध्ये स्वतःला बांधून घेतोय म्हणाला, या वृथाभिमानामुळे. आणि मग जेव्हा तुला त्याचा कर्माचा भोग येतो, सुख किंवा दुःख रूपाने, तेव्हा तो सुख घेताना तुला बरं वाटतं आणि त्याची तू प्रशंसा करतो. आणि दुःख मिळालं की त्याचा तू द्वेष करतो. तेव्हा म्हणाले, हे कर्तृत्वाच्या अहंकाराने होतं. न जायची ताठा, केवळ याच्यात कारण काय, ताठा तुझा जात नाही. न जायची ताठा व्यर्थ अभिमान, का अर्थ मंडुकी वटवट तैसे ते का, व्यर्थ खटाटोक. तेव्हा त्याला असं वाटतं की नेहमी माझ्या सुखदुःखाला बाहेरची व्यक्ती कारण आहे. पण वास्तविक तसं नाहीये म्हणा, ती निमित्त कारण. म्हणून त्याला सांगितलं निमित्त, ते निमित्त होतं. पण उपादान, निमित्त कारण आणि उपादान कारण म्हणजे, उपादान म्हणजे ज्याच्यातून ते सुखदुःख निर्माण होतं. उपादान म्हणजे काय, परमेश्वर हा जगताचा उपादान कारण आहे. उपादान कारण म्हणजे त्याच्या ठिकाणून जग निर्माण होतं. परंतु आपण बघतो की पृथ्वीतून काही गोष्टी निर्माण, शेती निर्माण होते पृथ्वीतून, मग ते पृथ्वी निमित्त कारण आहे. मनुष्य जन्माला येतो मातेच्या पोटातून, मग ते निमित्त कारण आहे. त्याला वाटते मातेने जन्म दिला. अरे बाबा, जन्म दिलाय परमेश्वराने तुला. माता ही निमित्त, परमेश्वर हा उपादान कारण आहे आणि माता ही निमित्त कारण आहे. बरोबर आहे, मातेने जन्म दिला. तेव्हा मातेला तू जन्म का दिला असं तिचा द्वेषही करू नको, आणि तिने जन्म दिला म्हणून तिच्या खूप मोहातही पडू नको. तर कारण ती निमित्त कारण आहे. उपादान कारण तो परमात्मा आहे.
आणि असा अहंकार धारण केल्यामुळे मनुष्याला क्रोध, क्लेश, सुख, दुःख, संताप होतो. आणि तो अहंकारामुळे असं मानतो की हे कर्म मी केलं आणि म्हणून कर्मबंधनात तो अडकतो. मग या कर्मबंधनातून आणि अहंकारामधून तो कसं सुटायचं कसं, तर म्हणजे सोपं आहे ना. काय, तो सद्गुरूला आपली सर्व कर्मे समर्पित करतो. हरि ओम तत्सत म्हटलं की सर्व कर्म, ओम या उच्चाराने कर्म सुरू करतो. स्टार्ट. ओम म्हणजे काय? स्टार्ट. काय? गेट सेट, गेट सेट गो. काय, तर कर्म स्टार्ट होतात ओम, ओमनी. ओमकार, ओम म्हटलं की कर्माचा स्टार्ट. तत्, तत् म्हणजे त्या कर्माचा मध्यभाग. काय, हे कर्म मी कोणासाठी करतो? सद्गुरूंसाठी करतो, त्याला तत् असं. हे तत्सत, तत्सत तत्व आहे परमेश्वर, त्याच्यासाठी मी करतो. आणि सत, सत म्हणजे त्याला मी सर्व आता केली त्याच्यासाठी, त्याला मी अर्पण करतो. ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. म्हणजे कर्माची मी सुरुवात केली, या यज्ञाची सुरुवात केली, आणि मध्ये तत्, त्याच्यासाठी मी करतो आहे. मध्ये मध्ये त्याचा भाव की त्याच्यासाठी करतोय. आणि सत, सत म्हणजे त्याला सर्व अर्पण आहे. इदम न मम असं. हरि ओम तत्सत. असं भक्त सर्व कर्म समर्पित करतो. आणि त्याच्यामुळे त्याला त्याचा अहंकार नसतो त्या कर्माचा. आणि या कर्माने तो सद्गुरूची सेवा आणि भक्ती करतो. म्हणून त्याला अहंकाराचा वारा लागत नाही त्याच्या अंगाला. तुकाराम महाराज म्हणतात, अहंकाराचा वारा लागोने दि अंगा, अहंकाराचा वारा लागोने दि अंगा, भावे पांडुरंगा आळवी तो. म्हणून तो सद्गुरूंना आळवतो की सद्गुरू सगळं तुमच्यामुळे, माझ्यामुळे काय. सद्गुरू तुमच्यामुळे. म्हटलं मी माझ्यामुळे काय, तूच तर केलं नाही. म्हण ते अविनाश आमच्याकडे, मग ते एखादी गोष्ट त्यांना कळली नाही, मग आम्ही त्यांना ते करून दाखवली, त्यांना खूप खटाटोप करून ते जमली नाही. मग ते आम्ही पटकन करून दाखवली, ते आमचे हात असे पकडतात आणि असं डोक्याला लावतात, कपाळाला असं असं करतात. आणि मग मग ते स्वतः करतात. आणि मग त्यांना जमलं की मग ते म्हणतात, सद्गुरू तुमच्यामुळे जमलं, तुमच्यामुळे जमलं असं. काय, हे सगळं असं. त्याच्यामुळे तिथे अहंकाराचा वारा लागत नाही अंगाला, अहंकाराचा. हे सगळं तुमच्यामुळे. म्हणजे चव्हाण येतात ते म्हणतात, काय सद्गुरू तुम्ही आम्हाला असं म्हणू नका, आम्हाला फार संकोच वाटतो. मला तुम्ही काय केलं, असं केलं त्याच्यामुळे झालं असं काही, असं काय बोलू नका आम्हाला. ते वाटतं तुम्ही फक्त सांगा सद्गुरू, आम्हाला तुम्ही फक्त सांगा, आम्ही करतो. अरे हा हा भक्त भाव आहे, तुम्ही सांगा आम्ही करतो. पण हा दुय्यम झाला. त्याच्या पलीकडे मी सांगतो, सद्गुरू मी असं असं केलं किंवा असं असं करायचं आहे, असं जो सांगतो तो म्हणजे उत्तम. मध्यम असतो, मध्यमही पुष्कळ मोठी गोष्ट. सद्गुरू तुम्ही सांगा आणि मी करतो, सांगा आणि सत्य. तेव्हा सर्व कर्म त्याच्या अहंकाराचा वार लागतच नाही म्हणत. कर्मबंधनातून सुटण्याचं म्हणले हे किल्ली, गुरु किल्ली दिली आहे सद्गुरूने. हरि ओम तत्सत, सद्गुरूंसाठी मला करायचं आहे. ओम, ओम, हरि ओम. हरि म्हणजे सद्गुरू, ओम म्हणजे त्यांच्यासाठी कर्माची सुरुवात करायची. ओम तत् म्हणजे त्यांना ते त्यांच्यासाठी सगळं करतोय असा भाव ठेवायचा कर्म करत असतात. आणि कर्म पूर्ण झाल्यावर तत्सत, त्याला सगळं सगळं तुम्हाला अर्पण. ही किल्ली सद्गुरूंनी गुरु किल्ली दिली म्हणाल, कर्मबंधनातून सुटण्याची. काय म्हणतात, कार्मिक पॅटर्न्स, हाऊ टू डिस्ट्रॉय, मोठे असा शब्द, हाऊ टू डिस्ट्रॉय कार्मिक पॅटर्न्स. म्हणजे पूर्वजन्मीपासूनचे ते आलेले आहे, काही अनुवंशिक आलेले आहे पॅटर्न्स आपल्या मन बुद्धी
आपला जो जीवभाव बनलाय तो कार्मिक पॅटर्न्स, बरेचसे पॅटर्न्स असं लोक सांग. हाऊ टू डिस्ट्रॉय द कार्मिक पॅटर्न्स. अरे इथे सोपं आहे म्हणले, हाऊ टू डिस्ट्रॉय कार्मिक पॅटर्न्स. कर्म बंधनातून सुटायचं कसं, तर गुरु केली दिली सद्गुरू, गुरु केली दिली बस. सद्गुरू सांगतात तसं करायचं. असं करता करता शेवटी असं लक्षात, मला माहिती आहे आता सद्गुरू असं सांगणार, आपल्या मंडळींच्या लक्षात येत आहे, आता यांना असं पाहिजे तसं पाहिजे, आता यांना ही वेळ झाली, आता चहा पाहिजे, हे सगळं. मग त्यांना आम्ही काही सांगतच नाही. त्या म्हणतात हा चहा केलाय तयार, घेऊन येऊ का, जेवण झालाय तयार, जेवायला या. अरे हे कसं काय तुम्हाला कळलं, मला भूक लागली कसं काय कळलं. त्यांच्या ठिकाणी सगळं प्रोग्राम तयार असतो म्हणा. हो तुम्हाला जायचंय कुठे, तुम्हाला आता हा आम्हाला देवी आठवण करतात, बघा बरं 8 वाजल्या, आता प्रवचन आहे 8 वाजले, झोपायचं बघा 11:30, 11, 11:30, 12 वाजले, आम्हाला आठवण करून देतात. म्हणजे त्यांच्या मनात कसं येतं, हे जे प्रेमामुळे येतं. त्यांच्या ठिकाणी भाव असतो, स्त्रियांच्या ठिकाणी हा भाव असतो. भले सांसारिक प्रेम असेल, पण प्रेम हे त्यांचं दृढ असतं, दृढ प्रेम. स्त्रियांचं प्रेम हे दृढ असतं, त्यांचा स्वभावच प्रेमपूर्ण असतो. आणि म्हणून ते सगळ्यांचं, मग त्याला भूक लागली असेल, मुलाचं त्याला भूक लागली असते, ते सगळं तयार करणार, मग त्याला घेऊन जाणार. विवेकला काय, तो तिकडे बसला असतो, हे सगळं तयार करून सगळं व्यवस्था दामानिमा करून त्याला नेऊन देत. आणि आम्हाला तिकडे बोलवतात, तुम्ही इकडे या. आम्हाला ते फॅसिलिटी नाही तुम्ही इकडे या, ते तिकडे. तेव्हा कर्मबंधनातून सुटण्याची गुरुकिल्ली सद्गुरू हातात देतात. काय म्हणाले, अरे सद्गुरूंच्या मनात काय ते ओळखून ते तसं कर बस. किंवा ते नाही जमत तुला तर सद्गुरूंना विचार, काय करू मी आता. सद्गुरू तुम्ही सांगा, मी तयार आहे बस. आणि तिसरा म्हणजे त्याला, मग आता तू करणार नाही सद्गुरू, आता मला सुट्टी नाही, मग हे नाही, मग ते नाही, मग नंतर जाऊ, मग नंतर हे करू, नंतर हा असं. तेव्हा त्या शिवाजी महाराजांचं ही गोष्ट आहे. आधी लगीन कोंडाण्याचं, ते शिवाजी महाराजांनी सांगितलं कोंढाणा किल्ला घ्यायचा आहे. हा पत्रिका घेऊन आला होता तानाजी मालुसरे, मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन आला होता. लग्न ठरलं होतं, पण शिवाजी महाराजांनी सांगितलं की आता तो कोंढाणा किल्ला घ्यायचा. तर लगेच पत्रिका बाजूला ठेवली, आधी लगीन कोंढाण्याचं. म्हणून त्याला देशभक्त म्हणतात, स्वामी भक्ती म्हणतात, त्याला स्वामी भक्ती असंच म्हणतात. त्याला भक्ती का म्हणतात, शिवाजी महाराजांच्या ठिकाणी ते काही भक्त होते का, ईश्वराचे भक्त नव्हते, पण स्वामी भक्त होते, स्वामीची भक्ती होती. आणि म्हणून त्याने शिवाजी महाराजांनी सांगितलं, त्यांच्या मनातलं ओळखलं. शिवाजी महाराज म्हणजे नाही नाही, तुझं लग्न, त्या मुलाचं लग्न तू उरकून घे, नंतर नंतर जा, मी काय आता फक्त सांगून ठेवलं. नाही नाही नाही, तो म्हणलं तसं नाही चालणार, आधी लगीन कोल्ह्यानं, असं तो बघा. म्हणजे शिवाजी महाराजांच्या मनात जे होतं ते त्याने ओळखलं. आणि म्हणून त्याचं मन त्यांच्याशी, मनाशी जोडलेलं होतं. व्यवहारात जसं आपण बघतो स्वामी भक्ती, तसं सद्गुरूंच्या ठिकाणी तशी स्वामी भक्ती पाहिजे. मी आधीच प्रायोरिटी कोणाला द्यायची, प्रायोरिटी सद्गुरूंना द्यायची. साधारण भक्ती मार्गात लोक येतात, ते आधी प्रायोरिटी आपल्या संसाराला देऊन, मग काय वेळ मिळाला, काय झालं तरी ती भक्ती मान्य करून घेतात. याला गौणी भक्ती असं म्हणतात. गौणी भक्ती मान्य करून घेतात, आधी तुझं होऊ दे बाबा सगळं. त्याला पण त्याला कळत नाही ती गौणी भक्ती आहे. खरी भक्तीची सुरुवातच नाही झाली त्याची, खरी भक्तीला सुरुवातच नाही झाली. अरे तुझं जे सगळं चाललंय ना, याला सगळे गौणी भक्ती म्हणतात. सद्गुरूंनी सगळं तुझं करून दिलं. काय तुला नोकरी नव्हती, नोकरी केली, बिझनेस नव्हता, बिझनेस केला, अमुक नव्हतं अमुक, हे सगळं तुला मदत केली. हे याला गौणी भक्तीच्या कॅटेगरीमध्ये येतं म्हणले. तुझी खरी भक्ती सुरूच नाही झाली. सत्यभक्ती, सत्यभक्ती कधी सुरू होईल, जेव्हा आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग रायबाचं, असं जेव्हा त्याच्या दृढ भाव होतो, सद्गुरू सांगा मी करतो. आणि त्याचे पलीकडे की आधी तुमचं मी करणार, नंतर माझं करणार, त्याला
त्याला सत्यभक्ती असं म्हणतात. त्यानेच परमेश्वराची प्राप्ती होते. आणि त्याला अरे ती सिद्धी आहे म्हणले, हिला ज्ञानयोगाच्या भाषेत नैष्कर्म्य सिद्धी असं म्हणतात. ज्ञानयोगात याला काय म्हणतात? नैष्कर्म्य सिद्धी असं म्हणतात. ती सिद्धी त्याला प्राप्त होते आपोआप. एवढी दुर्लभ सिद्धी सद्गुरूंच्या भक्ताला सहज प्राप्त होते. कशाने? त्यांनी सद्गुरूंना प्रायोरिटी दिली. आधी लगीन कोंडाण्याचं म्हणजे नैष्कर्म्य सिद्धी झाली. त्याचं कर्म त्याने बाजूला ठेवलं आणि सद्गुरूंचं कर्म केलं, तेव्हा त्याला नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त झाली. ही एवढी दुर्लभ सिद्धी आहे म्हणाले. असं सांगतात काय काय महात्म्यांना नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होती. अरे सद्गुरूंच्या कार्यात तर सगळ्यांनाच नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होण्याची संधी आहे म्हणाले. एवढी दुर्लभ संधी सद्गुरूंच्या भक्ताला सहजच प्राप्त होते म्हणाले. आणि म्हणून सांगतात की त्याचा ताठा गेला पाहिजे म्हणाले. न जायेची ताठा नित्य खटाटोप, मंडुकी वटवट तैसे ते गा. आता म्हणले खटाटोप झाला, ताठा झाला, आता मंडुकी वटवट म्हणजे काय? परवा आम्हाला एका फिलॉसॉफीच्या प्रोफेसरांचा एक फोन आला आणि त्यांनी सांगितलं मी माझा पीएचडी थिसिस तुम्हाला पाठवलाय, काय तुम्ही तो वाचा आणि त्याच्यात आणि मला ते सांगा तुम्ही. त्याचा फिलॉसॉफी विषय होता, भक्तीचा विषय होता काहीतरी लिहिला. मला तो थिसिस वाचून काही वाटलंच नाही, काय एकदम काही असं विशेष त्याच्यात काहीच नव्हतं. त्यांनी काय लिहिलं होतं की हरे राम हरे कृष्ण, हरे राम हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हा त्याचा मंत्र तो म्हणतो. आणि त्या मंत्राचं त्याला काय अनुभव आले आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तो म्हणतो. तो एखाद्या गुहेत जाऊन तिथे म्हणतो, तो कुठल्या मंदिरात जाऊन म्हणतो, तो द्वारकेत जाऊन म्हणतो, तो नाशिक त्र्यंबकेश्वरला जाऊन म्हणतो, नर्मदेला जाऊन म्हणतो. आणि मग तिथे त्याला काय अनुभव येतात. मग एवढा वेळ माझा 1 तासभर मी मंत्राच्या ह्याच्यात होतो, समाधीत होतो 1 तास, असं असं तो सांगतो. अर्थात त्या समाधीत काय अनुभव ते नाही सांगत. फक्त समाधीत. आता तो झोपला का काय झालं ते काय नाही सांगत. म्हणजे तास 1.5 तास माझं ध्यान लागत असतो. असं ध्यानाचा अनुभव त्यांनी तिथे लिहिलंय. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन मी घेतलं. असं त्यांनी मला अर्धा तास वटवट केली आणि त्याचा थेसिस सुद्धा मला एक वटवटच वाटली. आज आपलंच महात्म्य सांगत राहत. मुंबई युनिव्हर्सिटीने त्याला दिलं, त्याने तो झगा घातला, ते टोपी घातलेली वगैरे फोटो त्याचा. तेव्हा सांसारिक लोक असा मोठा हुद्दा मिळाला तर त्याच्याबद्दल सांगत असत. मी अमुक कंपनीत होतो, मी अमुक कंपनीत काय सुपरवायझर होतो, काय आणखीन मोठा साहेब होतो, वाईस प्रेसिडेंट होतो, अमक होतो तमक होतो, जनरल मॅनेजर होतो, काय मोठा हुद्दा, मग असं झालं तसं झालं सांगत राहतो. मग मी बाहेरच्या परदेशात गेलो, इकडे या देशात गेलो, त्या देशात गेलो, असं झालं तसं झालं, स्वतःबद्दल तो सांगत असतो. तेव्हा याला म्हणतात व्यर्थ खटाटोप, मंडुकी वटवट. मंडूक, खूप मंडूक वृत्ती म्हणजे तो आपल्या जीवनाबद्दलच, त्याचं जे जीवन असते खूप मंडूक, तो त्या बेडूक होतो, त्या आपल्या विहिरीत तो बेडूक जसा त्याला विहीर म्हणजे सगळं हे वाटतं तसं. म्हणजे तो मी इकडे होतो, सेक्रेटरीएट मध्ये होतो, नमकं झालं तमकं झालं, सगळं संसारातले अनुभव सांगत असतो काय. तेव्हा त्याला वटवट असं म्हणतात, मंडुकी वटवट तैसे ते. काही लोक व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये एवढं ज्ञान त्यांचं गोळा करतात आणि केवढं ज्ञान ते सांगत राहतात एकाने दुसऱ्याला. हे ज्ञान एकाच कामाला येतं म्हणा. आमचे महाराज सांगायचे, अरे ग्रंथात वाचलेलं ज्ञान किंवा कुठूनही बाहेरून मिळालेलं जे ज्ञान आहे ते काय करतात,
ते म्हणले टेलिफोन सारखं काम करतो, की इथं इकडचा आलेला संदेश तिकडे पाठवायचा, तिकडचा संदेश तिकडे पाठवायचा. आपण ते काय नाही, आपण तटस्थ काय. तेव्हा त्यांच्या त्यांच्या डोक्यात ते ज्ञान जात नाही, त्यांच्या हृदयात ते ज्ञान जात नाही म्हणा. ते या कानाने येतं त्या कानाने, या तोंडातून दुसरीकडे जात. म्हणून ते सांगतात की असे 3 पुतळे बनवले होते म्हणाले. त्या 3 पुतळ्यांची गोष्ट सांगतात. तर त्यांना खरं कुठला पुतळा खरा आहे, चांगला आहे, उत्तम आहे, याची परीक्षा कशी करायची. तर तिथे एक सत्पुरुष आले. बाकीच्या लोकांनी केलं तर कोणाला काही कळलं नाही. कसं तिघही सारखेच होते. तिन्ही पुतळे अगदी एकसारखे होते. ते सत्पुरुष आले, त्याने म्हणाले की मी करतो त्याची परीक्षा. मग त्याने गवताची मोठी काडी घेतली आणि त्याच्या एका कानात घातली. एका कानात घातली तर दुसऱ्या कानातून ती बाहेर आली. म्हणले हा काय खरा नाही म्हणाले. हा एका कानाने ऐकतो, दुसऱ्या कानाने सोडून देतो, याचा काही उपयोग नाही, हा काही खरा नाही म्हणा. मग दुसरा म्हणाले, त्यांनी कानातून दुसऱ्या पुतळ्याचं कानातून ती काडी घातली तर त्याच्या तोंडातून बाहेर आली. तर म्हणले हा जे ऐकतो ना, हा सारखी वटवट करून बाहेर वटवट करतो म्हणजे ते बाहेर जातं, काही याचा उपयोग नाही म्हणा, याचाही काही उपयोग नाही. म्हणून जे नेहमी वटवट करत असतात, ज्ञानाची वटवट करतात, ज्ञानही खूप सांगतात, आणि आपल्याला जे कळलं ते खूप सांगत असतात. म्हणजे हा काही कामाचा नाही, म्हणजे हा कच्चा आहे म्हणा. मग तिसरा कोण, तर तिसऱ्या पुतळ्यामध्ये जेव्हा कानामध्ये घालतात तर ती त्याच्या हृदयामध्ये जाते, ती काठी आत जाते आणि तो म्हणतो हा हे आत. तर जे ऐकतो ते सर्व आत जातं याच्या, हा खरा आहे म्हणा, हा पुतळा खरा आहे. तसं शिष्याचं आणि भक्ताचंही तसं असतं. त्याला दुसऱ्या दिवशी विचारलं काय कसं झालं प्रवचन, वा वा सुंदर, तुमचं नेहमीच असं का विचारता तुम्ही, आणखी तो आपला आम्हाला म्हणतो, त्याला वाटतं मी किती हुशार आहे. थोडं सद्गुरू तुम्ही असं का विचारता मला, अहो कधी तुमचं प्रवचन का वाईट झालंय का, कधी खूप छान होतं, खूप छान होतं, मला असं विचारत ना. म्हणजे त्याला काय असतं की विचारू एकदा ते मग मला आपण विचारणार. म्हणजे त्याला असं वाटतं की सद्गुरूंनी त्याला त्याचं अनालिसिस करायला सांगितलं त्या प्रवचनाचं, की नॉट सो गुड, लिकड स्केलवर याच्यामध्ये असतं, आमच्या थेसिस मध्ये असतं, डेटा अनालिसिस करणार लिकड स्केल काय, नॉट सो गुड काय, सो बॅड, व्हेरी बॅड वगैरे वगैरे, असं लिकड स्केल, 5 पॉईंट स्केल त्याला रँक करा म्हणाले. तसं सद्गुरू रँक करतात त्या, आणि त्याची ती परीक्षा लागत असते, त्याला कळत नकळत. खरं गव्हर्नमेंटनी आणि शाळांनी नकळत परीक्षा घेतल्या पाहिजे. परीक्षा न घेणंही बरोबर नाही आणि घेणं हे बरोबर. आता कळत परीक्षा घेतली ना, सगळ्यांना सांगायचं, माझा असा सुझाव मी आता पंतप्रधानांना पाठवणार आहे की तुम्हीच परीक्षा असं घ्या, परीक्षा न घेणं हेही बरोबर नाही मला, कोणी अभ्यासच करणार नाही. आणि परीक्षा तुम्हाला त्यांना बसवून जबरदस्तीने हे करायला लावायचं आणि परीक्षा घ्यायची, ते त्यांच्यावर बर्डन होतं मला. मग काही ड्रॉपआउट्स होतात, काही ना परीक्षेत हे नसतं. तर त्याच्यापेक्षा तुम्ही असं करा ना, नो नो एक्झाम्स असं म्हणायचो. पण एक्झाम घ्यायची, कशी एक्झाम घ्यायची त्याची, त्या लिकड स्केलवर घ्यायचं. काय एक्झाम त्याची घ्यायची कशी, तर आपल्या आत त्याच्याकडे एक्झाम बाय ऑब्झर्वेशन कर, की हा ऐकतो, माझं लेक्चर ऐकतो, आणि लेक्चर झाल्यानंतर त्याला विचारायचं, काय रे कसं होतं लेक्चर, सर तुम्ही असं काय विचारता, इतकं तुमचं लेक्चर नेहमी छान होतं, इतकं छान होतं. समजायचं हा लेखाचा लबाड आहे काय, याच्या याच्यामध्ये लिकड स्केलवर व्हेरी लबाड काय, त्याला रँक केलं म्हणा, टिकमार्क करून टाकलं, हा लबाड आहे. मग दुसरं हा
त्याला वाटतं की वा वा, मी काय म्हणजे सद्गुरू, मी त्या टीचर्सवर काय सगळ्यांना सांगतो. त्याचं या कानातून गेलं आणि त्या कानातून पलीकडे गेलं. मग दुसऱ्याला शिष्य आपल्या शिक्षकांनी विचारायचं, काय रे, काय आजचं लेक्चर कसं काय वाटलं तुला? तो म्हणलं, सद्गुरू शिष्य शिक्षकाला म्हणतो की टीचर, मला ना बऱ्याचशा गोष्टी तुमचं लेक्चर कळलं, खूप छान शिकवता तुम्ही, तुम्हाला मला कळलं, पण बऱ्याचशा काय काय गोष्टी नाही कळल्या, तर मला तुम्हाला भेटायचं आहे. मी तुमच्या स्टाफ रूम मध्ये येऊ का, भेटू का? हो, आम्ही ते स्टाफ रूम मध्ये ना, आम्हाला भेटायला एवढी रांग लागायची अशी. लोक म्हणजे हे काय ना रांग मुलांचं लेक्चर झालं ना की म्हणून लोक काय म्हणायचे, अरे हे वर्गात बरोबर शिकवत नाही असं दिसतंय. नाही तर लेक्चर झाल्यानंतर मुलं येणार कशाला उगाच. ते त्यांना हाकलून लावायचे, हे इथे स्टाफ रूम मध्ये गर्दी करू नका, इथे नाही यायचं, इथे सगळं डिस्टर्ब होतो. आम्ही म्हणत नाही, नाही येऊ द्या येऊ द्या. मग ते सगळं, सर हे तुम्ही शिकवलं, मग हे मला समजलं नाही समजलं नाही. मग त्यांना सांगतो मी. मग आमची एक बाजूला एक खोली होती, मग त्या खोलीत आम्ही त्यांना घेऊन जायचो. मग तिथे रांग लागायची, मग तिथे आम्ही त्यांना सांगायचं, हा हे असं झालं असं झालं असं. तर असे जे विद्यार्थी असतात ते लक्षात आलं की हे सीएच्या परीक्षेत ते पास होतात, सीए होतात ते, असं आमच्या ऑब्झर्वेशनने आमच्या लक्षात आलं, ते सीए होतात. आता आमच्याकडे सगळे, आमचं कॉलेज प्रसिद्ध होतं की जास्तीत जास्त सीए कुठून होतात, तर आमच्या कॉलेजमध्ये. आणि सगळ्या कॉर्पोरेट मध्ये मोठमोठ्या पदावर कोण लोक आहेत, आमच्या कॉलेजचे लोक, स्टुडंट जे आहेत. कारण काय, तर आमच्याकडे लाईन लागायची, मग तिथे त्याची परीक्षा होते, मग तिथे जे जे उभे होते, मग त्यांना तिथे शिक्षकांनी सांगितलं, हा व्हेरी गुड व्हेरी गुड, त्यांना गुड असा शेरा लिकड स्किल, व्हेरी गुड, व्हेरी सिन्सिअर. जो जास्त सगळ्यात जास्त त्रास देईल शिक्षकांना, वारंवार विचारेल, तो म्हणाले व्हेरी गुड स्टुडंट, स्कॉलर. नाही तर जो म्हणेल हा मला सगळं समजलं, हा सगळं तुम्ही पुढचं सांगा आता, एवढा खूप उशीर होतो, तुमचं 10:30 वाजून जातात तरी काय तुमचं चालूच असतं म्हणे. आपलं एखाद दुसरं याच्यावर अभंगाच्या ओळीवर तुमचं प्रवचन होतं, हे काय बरोबर नाही, तुम्ही जरा लवकर लवकर आटपत जा ना, काय लवकर लवकर आटपत जा. मला सगळं समजलं, तुम्हाला काय वाटतं मला समजलं, मला सगळं समजलं, तर पुढे चला. तेव्हा त्याची परीक्षा होते. परीक्षे उणे बांधले दृढ नाणे. तर परीक्षा कशी घ्यायची हे गव्हर्नमेंटला मी आता सांगणार आहे की अशी परीक्षा तुम्ही सगळ्या शाळांमध्ये सगळ्या कॉलेजमध्ये सुरू करा, आणि मग तुम्हाला खरे रिझल्ट येतील, नाही तर नाही येणार. असं ऑब्झर्वेशन करा, असं टेस्टिंग करा त्यांचं. जे लेक्चर झाल्या बरोबर येतात, पण आम्ही सांगत नाही, नाही तर काय लवाड लोक ते म्हणतील, अरे असं आहे का, याच्यावर मार्क मिळतात लगेच येते, हा मलाही समजलं नाही, हा मला सांगा. म्हणून आम्ही ते गुप्त गोष्ट सांगत नाही. परंतु परीक्षा, भक्ती मार्गामध्ये परीक्षा सद्गुरू कसं घेतात, कशी लागते परीक्षा? परीक्षा लागते, परीक्षा घेत नाहीत. तोच परीक्षा देत असतो, तोच सद्गुरूंना परीक्षेला पुढे येत असतो आणि परीक्षा देत असतो. आम्ही परीक्षा घेत नाही. शिष्य परीक्षा देतो, सद्गुरू परीक्षा घेत नाही. तेव्हा जो सांगतो अखंड वटवट करतो आणि ऐकणाऱ्यांना सगळं माहिती असतं, पण तो कोणाचं ऐकूनच घेत नाही. त्याच्यामुळे लोक जाऊ दे, नाही असंच चालू दे ना म्हणा, काय स्वतःच कोडो तो पुढे दामत. आता आम्ही आमच्या बाजूला गेलो होतो, त्याने आम्हाला बोलवलं, आम्ही काय गेलो, त्यांनी बोलवलं आणि इंग्लिश मध्ये बोलायला लागले. अरे म्हणजे तू मराठी, मी मराठी, आणि मी मराठी सगळं म्हणतात, आणि तुला तुझ्या मराठी अस्मिता तुला नाही, इंग्लिश मध्ये बोलायला लागलं. मी त्याला म्हटलं की मी डायरेक्टर होतो एमबीए कॉलेजचा, 3 एमबीए कॉलेजचा डायरेक्टर होतो, मी बीए इंग्लिश लिटरेचर आहे, असं त्याला मी सूचित केलं. तरी बेटा काय ऐकत नाही,
तो इंग्लिश मध्ये बोलत, मी मुद्दाम मराठीत बोलत, तो इंग्लिश मध्ये बोलत. मी मुद्दाम त्याशी मराठी इंग्लिश बोललोच नाही शेवटपर्यंत. मग त्याला वाटले काय त्या आमचा इंटरव्ह्यू घेतला तिथे कुठे तासगावकर मध्ये. इंटरव्ह्यू छान झाला सगळं. नंतर एरवी आम्ही बोलत असताना आम्ही मराठीत बोलायचो आमचे सगळे लोक. तर ते तासगावकर जे होते ते, किंवा काही असं मीटिंग वगैरे असलं तर फॉर्मल मीटिंग, इनफॉर्मल मीटिंग असते, तर त्यांना वाटायचं काय हे इंग्लिशमध्ये बोलत नाही, त्यांना इंग्लिशचं घोडं सवार होतं, भूत सवार होतं त्यांच्या डोक्यात. मग त्यांना काय वाटायचं की ह्या लोकांना मराठी इंग्लिश येत नाही, असं त्यांना वाटतं, त्यांचा ग्रह झाला. तर एकदा एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात संजय तुपे आला होता आमचा, त्याला मी बोलवलं होतं. तिकडे आला होता कर्जतला, आणि आमचं भाषण झालं. त्या भाषणात माझं इंग्लिशमध्ये भाषण झालं, 1.5 तास भाषण झालं. असं जबरदस्त भाषण झालं की ते गृहस्थ विसरूनच गेले इंग्लिश. इंग्लिश काय असतं हे विसरून गेले ते. आणि मग म्हणाले आमच्या ते इंजिनिअरिंग कॉलेजचे मुख्य होते, त्यांना म्हणाले नाही नाही, म्हणले का, मला म्हणले माझं यांच्याबद्दल म्हणले मत काही वेगळंच होतं म्हणले, पण आज मी ऐकलं तर म्हणले मला माझं म्हणले गैरसमजूत असं लक्षात आलं. म्हणजे जो वटवट करतो ना, लोकांना वाटत त्याला काय, जो लोकांमध्ये इंग्लिश बोलतो, वटवट करतो, अरे त्याला तिथे बोलता येत नाही म्हणून तू इकडे वटवट करतो काय. जवरी रे तवरी जंबूक करी गर्जना, जंबूक नेहमी गर्जना करतो आणि सिंह एकदाच गर्जना करतो. मग संजय तुपे आम्हाला म्हणले सर मी पहिलं तुम्ही शिकवत होते तेव्हा तर आम्ही ऐकलं तुमचं म्हणाल, परंतु आज तुम्ही काय बोलला तुम्हाला, सगळे म्हणले हे होऊन गेले. दुसरे दुसरे जे व्याख्याते ते टिकलेच नाही म्हणे तुमच्या. मी म्हणले म्हणूनच मी म्हणतो आमच्या कॉलेजमध्ये आमचं एकदा सेमिनार मध्ये भाषण झालं होतं, तर आमचे प्रिन्सिपल म्हणाले, कोक सर होते, ते म्हणले तुम्ही कुठल्या नंबरवर बोलणार, तर म्हणलं मी ब्रेकफास्टच्या नंतर बोलणार. म्हणजे हे अर्ध्याच लोकांचं सफाई केलं असं माझ्यावर येईल म्हणलं, सगळ्याची सफाई झाली असं नाही म्हणा. आधी लोक बोलले काय बोलले, मोठमोठे प्रोफेसर होते, नावाजलेले होते, पण काय नाही, काय आमच्या बरोबरचे लोक म्हणाले सर काय हे बोलतायत ना, काहीतरीच बोलतायत, किती बोर केलं म्हणले या लोकांनी. सर तुम्ही करा बरं आता सुरुवात म्हणाले. इतर लोक काय तुम्ही थिसीसवर बोला, तुमच्या पीएचडीवर बोला. आम्ही बोलायला लागलो, 1.5 तास बोललो आणि सगळे स्पेल बाउंड. 3 प्रिन्सिपल बसले होते. तेव्हा अरे म्हणले एरवी जो करतो ना त्याला वटवट असं म्हणतात, त्याला दाखवायचं असतं की मी काहीतरी आहे, पण सिंह एकदाच गर्जना करतो म्हणते. SIS कॉलेजमध्ये आमचं भाषण झालं, ते लोकांना खूप आवडलं. तिकडे तिथे आमचं दीड तास आमचा बहुतेक वेळच आहे, दिले होते 20 मिनिटं, झालं 1.5 तास. तेव्हा वटवट म्हणजे काय आणि खरं नॉलेज म्हणजे काय, याच्या त्याचा जो फरक आहे ना, स्वतःच घोडं पुढे दामून प्रत्यक्षात मात्र त्याला कोणाला तो मदत करत नाही. अशी व्यक्ती असताना दुसऱ्याला मदत नाही करत, टाळून देतात, तो स्वतः दुसऱ्याला मदत करत नाही. आणि म्हणून त्याची वटवट ही व्यर्थ जाते. मंडुकी वटवट व्यर्थ ते का, असं एकनाथ महाराज म्हणतात. आम्ही म्हणत नाही, त्यांचं आलं म्हणून आम्ही सांगितलं. त्याचा कुणाला काही उपयोग होत नाही, म्हणजे तो आपलंच गुणगान. आमच्या नागपूरकडे किंवा त्या हिंदीमध्ये त्याला म्हणतात, मेरी मेरी मुर्गी की एकही टांग. आणि त्याला सांगितलं की नाही बाबा, मुर्गीला 2 टांगा असतात. नाही नाही, पण माझ्या मुर्गीला एकच टांग आहे, एकच पाय आहे. आणि त्याच्यामुळे मी इन्फरन्स असा काढतो की सगळ्या मुर्ग्यांना एकच टांग. अशा लोकांना म्हणतात अरे हा माणूस आहे ना, हा मेरी मुर्गी की एकही टांगवाला माणूस आहे. काय तेव्हा काही
मराठीत ग्रामीण भाषेत ग्राम्य भाषेत त्याला म्हणतात हा आपलंच लाल करताय असं असं त्याला म्हणतात. तेव्हा स्वार्थी खूप मंडूक वृत्ती त्याची असते, तो दिलदार नसतो. आणि म्हणून तो मंडुकाप्रमाणे डराव डराव, कोणी आला की त्याला डराव डराव करत असतो. आणि त्याला असं वाटतं की मी काहीतरी करतो. मी इंग्लिशमध्ये बोलतो, बरं तू इंग्लिशमध्ये बोलतो, पण त्याच्यात त्याच्यात किती चुका होते मला कळतंय. आता कसं सांगणार, तू इंग्लिशमध्ये बोलतोय पण तुझ्या चुका होत आहेत हे तुला माहिती नाहीये. परंतु सद्गुरूंचा भक्त वेगळा असतो. सद्गुरूंचा भक्त मात्र केवळ सद्गुरूंचं. आता महाराजांचं आम्ही कधी इंग्लिश जास्त ऐकलं नाही, पण त्यांचं IIT मध्ये जेव्हा भाषण झालं तेव्हा सगळे IIT वाले एकदम काय साफ झाले एकदम. असं त्यांचं 3 तास भाषण झालं त्यांचं. 3 तास मोठ्या ग्राउंडवर सगळ्या तमाम IIT सगळे आले होते. आयचे स्टुडंट, सगळे प्रोफेसर, सगळं झाडून 3 तास झाल्यानंतर ते म्हणतात मी आय स्टॉप नाव. तर सगळ्यांनी एकमुखाने सांगितलं नो प्लीज कंटिन्यू मी पहिल्यापासून ते ऐकलं. अरे याला सिंहाची गर्जना म्हणतात. म्हटलं सद्गुरूंचा भक्त असतो तो त्यांच्या महात्म्याचं यश कीर्तीचं गायन गुणगायन करतो म्हणा. आणि म्हणून तो निर्मोही असतो आणि निरहंकार असतो. निर्ममो निरहंकार स्वशांतीमध्ये गच्छति. हा अशांत असतो म्हणून सारखी वटवट याची सुरू असते. अशांत जो जो जास्त वटवट करतो ना त्याला अशांत आहे समजा. अरे आतून हा खूप डिस्टर्ब आहे, खूप अशांत आहे, म्हणून त्याची अशांती तो बाहेर काढत असतो. आणि जो शांत आहे तो काही बोलत नाही, मौन, तो मौनात असतो. मौनम सर्वार्थ मौन असतं, मौनाची शांती त्याच्या ठिकाणी. आणि मग बोलायला लागला की तो असं छान बोलतो की त्याचं गायन सुरू आहे असं वाटतं. की आम्हाला काल यांनी विजयराव प्राध्यानी लगेच फोन केला. म्हटलं लगेच फोन कसं काय? ते म्हणले हो. म्हटलं 2 तास. किती तास झाला? 2 तास झाला. आणि 2 तास कसे गेले काय कळलं नाही. म्हणजे असं काहीच कळलं नाही. त्याला म्हणतात गुणगायन. सद्गुरूंची गुणकीर्ती, परमेश्वराची गुणकीर्ती गायन. आणि जो गुणकीर्ती गायन करतो ना तो समाधीस्थ असतो. त्या गीतेमध्ये सांगितलंय ना, समाधीस्तस्य केशव चित प्रज्ञस्य का भाषा समाधीस्तस्य केशव चितदी किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. चितप्रज्ञ जो असतो तो कसा बोलतो. चितप्रज्ञस्य का भाषा. चितप्रज्ञ तो बोलेल कसा हो. त्याची प्रज्ञा स्थिर झाली, तो मौन झाला, मग तो बोलेल कसा. पण अर्जुनाने काय म्हटलं, स्थितप्रज्ञस्य का भाषा. स्थितप्रज्ञ जो मौन असतो तो कसा बोलतो, त्याची काय भाषा असते. स्थितप्रज्ञस्य का भाषा. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधीस्तस्य. तो स्थितप्रज्ञ तो समाधीस्त. केशव स्थितदीकम प्रभाषेत. तो कसा बोलतो, कसा राहतो, कसा फिरतो. राहतो फिरतो कसं काय म्हणते. तो तर एका ठिकाणी समाधीस्त, तो एका ठिकाणी राहणार नाही. म्हणले ही समाधी वेगळी आहे. म्हणले स्थितप्रज्ञाची समाधी वेगळी आहे. तो एका ठिकाणी बसतो, इतरांना एका ठिकाणी बसायला लागतं, त्याला एका ठिकाणी बसायला लागत नाही. पण वटवट करणारा मात्र प्रचंड अहंकाराने ग्रस्त होतो. वटवट करणारा सर्व म्हणणे त्याच्या अशांती जी आहे, त्याची वटवट हे त्याची अशांती दाखवते. त्या गृहस्थाला आम्ही भेटायला गेलो, त्याच्या ठिकाणी अशांती होती. कारण त्यांना कोणी भेटायला येत नव्हतं. त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. बरोबर त्यांचे. परंतु त्यांना आत एवढं अशांतता होती, ते आम्हाला लक्षात आले. अरे आतून अशांत. आणि म्हणून एवढी वटवट करत होतो. म्हणून कोणतरी भेटायला पाहिजे, कोणाकडे वटवट करायची, कोणाला तरी सांगायचंय. मग त्यांना जर वाटतं वा बरं, म्हणून कोणतरी त्यांना पाहिजे असतं.
आणि म्हणून म्हणतात प्रेमावीण भजन नाकावीण मोती. 10:30 वाजले. तेव्हा आता आपण इथेच थांबूया. प्रेमावीण भजन नाकावीण मोती, अर्थावीण पोथी वाचून काय. तेव्हा ते म्हणतात, एकनाथ महाराज म्हणतात, न जायेची ताठा नित्य खटाटोप, मंडुकी वटवट तैसे ते गा. प्रेमावीण भजन नाकावीण मोती. अरे आपली पहिली एकच आहे. मला वाटलं बरंच झालं, पण एकच हे झालं, एकच ओळ झाली. प्रेमावीण भजन नाकावीण मोती, अर्थावीण पोथी वाचून काय. कुंकवा नाही ठाव म्हणे मी आहे व, भावावीण देव कैसा पावे. अनुतापे विण भाव कैसा राहे, अनुभवे पाहे शोधुनिया. पाहता पाहणे गेले ते शोधूनी, एका जनार्दनी अनुभविले. श्री गुरुदेव दत्त.